निर्देश त्या संदर्भात प्रशासन आणि निवडणूक आयोग तर ही बातचीत आपल्याला सविस्तर पाहिजे, थेट जाऊयात. मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतात. नाहीये कारण आता आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची. खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला असं वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे. म्हणजे कालपर्यंत सुद्धा नगरपालिका रद्द झाल्यात, नगरसेवकांची पदं रद्द झालीत, नगराध्यक्षांची पदं रद्द झालीत. असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय. पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे. ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या. आता त्यांना हारण्याचं पक्क कारण सापडलेलं आहे की बाबा एवढे दिवस का इलेक्शन पुढे लोटले, तर यांना पेट्या बदलायच्या होत्या, हे त्यांना कारण सापडलेलं आहे. मी त्यांना आता विनंती करणार आहे की या पेट्यांचा खाट टाकून तुम्ही झोपा. 1 मिनिट पेट्यांपासून बाजूला जाऊ नका, नाही तर पुन्हा आमच्या नावाने शंकनाद करू नका की यांनी पेट्या बदलवल्या, यांनी असं बोगस काम केलं. पोलीस प्रशासन यांच्यासोबत आहे, प्रशासन यांच्यासोबत आहे. ही म्हणण्याला आता त्यांना नक्की संधी मिळालेली आहे. पण आम्हाला त्यांना खुलं आवाहन करायचं आहे की बाबांनो, तुम्ही त्या गोडाऊनमध्ये जिथे पेट्या असतील तिथे तुमचंही कुलूप दुसरं लावा आणि त्याच्या बाहेर तुम्ही त्या ठिकाणी झोपा. परिणाम काय जाणवतात, म्हणजे जो निकाल पुढे ढकललेला आहे त्याचे परिणाम तुम्हाला काय जाणवतात? नाही, परिणाम काही नाही. आज परिणाम तर लोक पेटीमध्ये टाकतायत, सगळे काय असेल नसेल ते. निकाल अपेक्षित जो आहे तोच होणार आहे. उद्या जर लागला तरी तोच राहील, 21 तारखेला लागला तरी तोच राहणार आहे. निकालामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही. या ठिकाणी महायुतीच्या बाजूने सगळं जनतेचा कौल आहे. भाजप नंबर 1 वर या ठिकाणी राहणार आहे, महायुती नंबर 1 वर राहणार आहे. लोकांनी ठरवलेलंच आहे की आता महायुतीच्या बाजूनेच उभं राहायचं आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष, सगळ्यात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे या राज्यामध्ये यावेळेला राहतील. ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमधला हा यावेळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषद, नगरपालिका या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल. निवडणूक आयोगाला आणखी काही तयारी करण्याची आवश्यकता वाटते का? हा जो गोंधळ बघता येत्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महापालिका. तर आम्हाला विजयाचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया ही गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. आत्ताचा